हे सगळं तू तुझ्या मुलीसाठी केलंयस ना रे? नाही म्हणजे रोज सकाळी कॉलेजसाठी जाणारी तुझी पोरगी जेव्हा संध्याकाळी परत आलीच नाही, तेव्हा तेव्हा तू घाबरलास काय? आणि घाबरून तू पोलीस स्टेशनमध्ये गेलास. पोलीस स्टेशनमध्ये ही केस आमचे हेड कॉन्स्टेबल राणे पाहत होते काय. हां. आणि वेळ जाऊन सुद्धा पोलिसांकडून तुला हवी तशी मदत मिळाली नाही, म्हणून तू तुझ्या मुलीला शोधायचं ठरवलंस काय. वाटलंच वाटलंच. पण पण आमच्या राण्यांना तू का मारलंस काय? ते प्रामाणिकपणे काम करत नव्हते तर. वा, चांगलं आहे. पण अरे पण साल्या, तू त्या राणींच्या बॉडीजवळ तुझ्या मुलीच्या मोबाईलचा IMEI नंबर लिहून ठेवलास. तसं करून तू आमचा वापर करून घेतलास ना रे. साला, ते ठीक आहे. पण 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 मला एक सांग, तुला ज्यावेळी कळलं की तुझ्या मुलीचा मोबाईल हा तिच्या मारेकऱ्याकडे आहे, तू त्याच वेळेस त्याचा पाठलाग करायला सुरुवात केलीस ना? हा, तू त्याच वेळेस केलीस आणि जसा तुला वेळ मिळाला तसा तू त्याचा खून केलास आणि त्याच्या बॉडीजवळ सुद्धा अजून एक क्लू तू सोडलास काय. तू तसं करून आम्हाला पुन्हा एकदा चकवा द्यायला बघत होतास. बघताय का काय केलं या म्हासायांनी. चला